नमस्कार मंडळी. आज आपण उन्हाळी वाळवणातील चकल्या करणार आहोत, त्याही चौपट फुलणाऱ्या. एकदा कढईमध्ये टाकल्या की लगेच चौपट फुलतील अशा पद्धतीचे आणि खुसखुशीत तर विचारूच नका. अगदी नवीन ट्रिक्स आहेत तुम्हाला इथे मी दाखवणार आहे, त्या कशा करायच्यात. कारण काय होतं, ती जी ट्रिक वापरलेली आपण तरी अगदी खुसखुशीत तुमच्या चकल्या होतील. तर खुसखुशीत आणि चौपट फुलणाऱ्या चकल्या जर करायच्या असतील तर त्या कशा करायच्या आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी आता काय केलं आहे, अर्धा किलो साबुदाणा भिजत घातलेला होता रात्री. तर 1 इंच किंवा अर्धा इंच त्यावरती पाणी ठेवायचं आहे. नाहीतर काय करायचं आहे, भिजू घालताना 5 मिनटं पूर्ण पाणी ठेवायचं आणि पाणी झिरपून घ्यायचं आणि थोडंसंच त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. पण लगेचच डायरेक्ट पाणी टाकून तुम्ही भिजत घातला तर अर्धा इंच किंवा 1 इंच त्यामध्ये पाणी ठेवून रात्रभर भिजत घालू द्यायचं आहे, म्हणजे घालायचं आहे. तर हा झाला आपला साबुदाणा चांगला भिजून. त्यासाठी घातला आपण 1 किलो बटाटा. 1 किलो साबुदाण्याला घालायचा आहे आपल्याला 1 किलो बटाटा. तुम्हाला जर जास्त साबुदाणा आवडत असेल तर तुम्ही 3 पाव साबुदाणा अजून घालू शकता, म्हणजे 1 पाव अजून वाढू शकता त्यामध्ये. तर हे बटाटे जे उकडून घेतले आपण 1 किलो, ते काय करायचं, पुरणाची जी चाळणी आहे त्या त्या चाळणीच्या सहाय्याने आपल्याला त्याचं बारीक करून घ्यायचं आहे. तर बटाटा एकदम पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने केल्यामुळे काय होईल, गिठळी राहणार नाही आणि आपल्याला चकली करायला सोपी जाईल. तर येथे अशा प्रकारे आपण पूर्ण बटाट्याचं सारण जे आहे असेच बटाटे उकडून घ्यायचे, त्याचे सालं काढून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला अशाच प्रकारे ग्लासाच्या सहाय्याने, म्हणजे काय होईल, पटकन होईल तुमचं. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण, म्हणजे पुरण म्हणता येणार नाही आहे, बटाटा किसून आपला पूर्ण झालेला आहे, म्हणजे त्याचं बारीक स्मॅश करून झाला आहे. तर हा बटाटा स्मॅश करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चाळणीला जे आहे आपण ते काढून घ्यायचं आहे. तर स्मूथ आणि चिकटपणासुद्धा चांगला आहे बटाट्याला. तर आता हे तुम्ही बघू शकता आपण पुरणाच्या चाळणीतून काढून घेतल्यामुळे एकसारखं ते बारीक झालेलं आहे आणि कुठेही गिठोळीसुद्धा राहिलेली नाही. तर आता काय करायचं आहे आपल्याला, साबुदाणा आणि जे आपण बटाटे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल, एकसारखं त्याला. आणि हो, साबुदाणा तुमचा जर जास्त दाणा असेल तर थोडासा अर्धा साबुदाणा मिक्सरमधून काढला तरी, आवडधोड मिक्सरमधून काढला तरीही चालेल. नाहीतर हाताने जर तुमचा मिक्स होत असेल, म्हणजे चुरा होत असेल साबुदाणा चांगल्यापैकी, तर ते केलं तरी चालेल. नाहीतर काय होईल, ज्यावेळेस आपण कुकरमध्ये शिजून घेतो ना, त्यावेळेस मग ते साबुदाणा आपल्या चकल्या तुटू शकतात. त्यामुळे साबुदाणा चांगला जितका बारीक करून घेता येईल तितका बारीक करून घ्यायचा आहे. तर बटाट्याचा आणि साबुदाण्याचा आपण माप यासाठी करून घेतलं आहे, आपल्याला पाणी घालायचं आहे नंतर, म्हणून आपण त्याचं माप करून घेतलं आहे. तर माप घेतलं एक कढईभर, म्हणजे चांगलं आपलं एक भांडं भरून ते पूर्ण सारण झालेलं आहे. त्याच मापाने आपल्याला अर्ध माप, त्या मापाने जे आपण पातेलं घेतलेलं आहे किंवा कढई घेतलेली आहे त्या मापाने अर्ध पातेलं आपल्याला कुकरमध्ये पाणी घालायचं आहे. आणि खळखळून उकळी आली पाण्याला की त्यात घालायचं आहे लाल मिरची पावडर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. इथे मी चांगली 2 चमचे घातलेली आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की आपलं जे सारण करून घेतलं, गॅस आता कमी करायचं आहे एकदम. उकळी आल्यानंतर आपल्याला थोडं करून आपल्याला त्या कुकरमध्ये टाकायचं आहे. तुम्ही म्हणाल मिक्स होईल का? अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ज्यावेळेस आपण चमच्याने घोटतो ना, तर अगदी व्यवस्थित हे पीठ मिक्स होतं आहे, काहीही अडचण नाही आहे. आणि तुम्हाला जर वाटलं मिक्स होत नाही आहे तर साबुदाणा एकदा आणि नंतर बटाटा टाकून घ्यायचा, असं सुद्धा तुम्ही करू शकता. पण साबुदाणा थोडासा बारीक करून टाकावा. थोडासा मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतला तर अतिउत्तम होईल, म्हणजे तुमच्या चकल्या अजून चांगल्या येतील. मी हाताने थोडासा नरम असल्यामुळे हातानेच चुरून घेतलेला आहे. तर चमच्याच्या साहाय्याने गॅस कमी करायचा आहे आणि जोपर्यंत आपलं व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस कमी करून एकसारखं घोटून घ्यायचं. म्हणजे काय होईल, साबुदाणा आणि बटाटा पाण्यामध्ये चांगला मिक्स होईल. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त लोण्यासारखं झालेलं आहे. आणि जो साबुदाणा राहिलेला आहे बारीक होण्याचा, तो चमच्याच्या सहाय्याने मी चांगला घोटून घेते. म्हणजे काय होईल, आपली चकली तुटणार नाही आहे. तर घोटताना फक्त अशा पद्धतीने घोटायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला 1 किंवा 2 शिट्ट्या, 1 शिट्टी झाली तरी चालेल, 2 शिट्ट्या होऊ द्यायची गरज नाही कुकरच्या. तर 1 शिट्टी होण्यासाठी झाकण लावून घ्यायचं आहे आणि मंद, जो गॅस एकदम कमी असेल त्या गॅसवरती. नाहीतर काय होईल, तुमच्या चकलीचं पीठ जे आहे ते बुडी लागेल, म्हणजे वास लागेल त्याला करपट. तर इथे 1 शिट्टी झाली चांगली, 1 शिट्टी होऊ दिली आणि थोडीशी हवा पण धरू दिली आणि नंतर थंड होऊ दिलं मी. आणि नंतर तुम्ही इथे बघू शकता जो साबुदाणा आणि बटाटा शिजला आहे ना, यामुळे काय होतं, आपण कुकरमध्ये जे शिजून घेतो ना, त्यामुळे काय होतं, तुमची चकली अगदी खुसखुशीत होते. तर परत मी सुद्धा एकदा परत घोटून घेते आणि तुम्हाला जर वाटलं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परत एकदा सांगते, साबुदाणा थोडासा मिक्सरमधून फिरून घेतला तर अति छान तुमची चकली येईल. तर हे झालं आपलं छान घोटून, मस्त आपल्या चकल्या होणार आहेत आता, कारण साबुदाणा पण आपण चांगला बारीक करून घेतला आहे. आणि घ्यायचं आहे आपल्याला चकलीचा साचा.
त्यामध्ये घालायचे आपल्याला आपण चकलीचं जे पीठ घेतलं. गरम गरम घातलं तर तुम्हाला अवघडही जाणार नाही आहे, कारण थोडंसं मऊ आणि अगदी घट्ट आहे पीठ. आपण पीठ मळून घेतो त्या टाईपचं नाही आहे. थोडंसं त्याला स्मूथपणा आणि चिकटपणा आलेला आहे, त्यामुळे चकली करताना सोपी जाते करायला. तर हे झालं आपलं भांडं भरून झाल्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे कापडावरती किंवा कपड्यावरती, कशावरती तुम्ही चकल्या घालू शकता. तर अशा प्रकारे थोडासा व्हिडिओ जरा माझा व्यवस्थित आलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कळत नाही चकली एकदम कशी आलेली आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करते की माझी चकली कशी आली आहे. गोल आल्यात, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची, पूर्ण झाल्यानंतर आपला पूर्ण व्हिडिओ क्लिअर आलेला आहे. तर हे चकल्या ज्या आहेत अशा प्रकारे आपल्याला गोल गोल घालून घ्यायच्या. तुम्ही आता इथे बघू शकता, अगदी स्पष्ट दिसते चकली कशी घालतोय आपण. तर इथे चकल्या छान छान अजिबात तुटत नाही, काहीच नाही, मस्त चकल्या होत आहेत. अशा प्रकारे आपल्याला घ्यायच्या आहेत चकल्या घालून. म्हणजे काय होईल, आपल्या चकल्यासुद्धा व्यवस्थित येतील आणि दिसायलाही खूप छान होतात हे. आणि वाळल्यानंतर इतकुशीक चकली होते, तळल्यानंतर एवढी फुगते ना आणि खमंग लागते. तर अशा प्रकारे घेतल्यात आपण चकल्या करून. 1.5 किलोच्या चकल्याही भरपूर झालेल्या आहेत. तुम्हाला जर करायचे असतील आणि कुकरमध्ये शिजल्यामुळे जास्त आपल्याला करायला कंटाळा यायची गरज नाही, अशा पद्धतीने झालेली आहे. तर ह्या झाल्या आपल्या चकल्या. आतमध्येच घातल्यात घरामध्ये, नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात टाकायच्या, 2 ते 3 दिवस वाळू द्यायच्या आणि नंतर ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली चकली वाळून झालेली आहे. जितकी छान वाळेल चकली, तितकी तुमची चकली अगदी व्यवस्थित तळल्या जाईल. नाहीतर कमी वाळली ना तर चकली तळताना आतमध्ये कच्ची राहते किंवा तडतड वाजते, तर चकली आतपर्यंत तळत नाही आहे. तर चांगलं उन्हात ऊन देऊन घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चकल्या तळून बघायच्या आहेत. तर हे झाल्यात आपल्या चकल्या एका ताटामध्ये घेऊन. नंतर आपण ठेवलं एक कढईमध्ये तेल तापायला आणि त्यामध्ये तर चकल्या टाकल्या क्षणीच वरती येतात, म्हणजे चांगल्या चौपट फुगलेल्या आहेत आणि हलक्यासुद्धा झालेल्या आहेत. ज्यावेळेस आपण चकली तळतो ना त्याच वेळेस कळतं आपली चकली हलकी झाली की नाही. नाही त्याचं टेक्स्चरहूनच कळतं की खुसखुशीत आहे की नाही. तर अगदी खुसखुशीत आणि चौपट फुलणाऱ्या आपल्या चकल्या झालेल्या आहेत. तर ह्या घालायच्या आपल्याला प्लेटीमध्ये, जितक्या लागतील तितक्याच काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही दर फराळाला तुम्हाला जितक्या लागतील तुम्ही तितक्या करून काढून ठेवू शकता. मस्त स्टोअर करून ठेवायला पण चांगल्या आहेत, अजिबात खराब होणार नाही आहेत. तर अशा चौपट फुलणाऱ्या, खुसखुशीत आणि खमंग. तर तुम्हाला दुसरीसुद्धा मी टाकून दाखवल्या कढईमध्ये, त्यासुद्धा अगदी व्यवस्थित तळलेल्या आहेत. आणि तळलेल्या चकल्या तुम्ही इथे बघू शकता, मस्त झाल्यात ना आणि दिसायलाही छान झाल्यात आणि खुसखुशीत पण खूप झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा, बुडी लागणार नाही. तुमचं जे चकलीचं सारण आहे ना, एकदम कमी गॅसवरती ठेवलं तर अजिबात बुडी लागणार नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, दोन्हीचा फरक दाखवते मी तुम्हाला, कशा पद्धतीने आपण चकली आपली मोठी आणि लहान आहे. तर ही चकली तुम्ही बघू शकता, अगदी चौपट फुलणारी आपली चकली झालेली आहे आणि नुसती फुलणारीच नाही आहे, खुसखुशीत पण तितकीच झालेली आहे. म्हणजे काय होईल, खाताना सुद्धा सगळ्याच जणांना आपली चकली खाता येईल अशा पद्धतीच्या आपल्या चकल्या झालेल्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चकल्या पण छान तळून झाल्या, अजिबात तेल पिणाऱ्या नाहीत, तेलकट नाहीत, काहीच नाही. आणि हाताने सुद्धा तुम्हाला फोडून दाखवते मी चकली कशी झाली ते. तर अगदी खुसखुशीत आणि खमंग चकली तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.